नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रेमाचा प्रश्न, हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर काय ना मंडळी, मी सगळ्यांना आधीच सांगितलंय, सगळ्यांनी आपले फोन सायलेंट करा प्लीज. मध्ये मध्ये नाही वाजले पाहिजेत. घरातल्यांनी पण सगळ्यांनी आपले आपले फोन सायलेंट करा प्लीज. सॉरी. हॅलो, हां बोला ना. काय? कधी? आजच? हो आयचक हो. काय मंडळी, प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला विचारत असतो कसे आहात, हसताय ना, मजेत आहात ना? खरं तर आज माझ्यावरच रडायची वेळ आली हो, कारण इतक्या आनंदात हा सगळा कॅफे आम्ही सुरू केला. बरं, कॅफे हे काही लोकांनी फार सिरियसली घेतलंय. सरकारी लोकांनी हे इतकं सिरियसली घेतलं की ते आज हा कॅफे चेक करायला एक फूड इन्स्पेक्टर इकडे पाठवणार आहेत म्हणे. अरे कलर रे, कलर. अरे कलर रे मला. मी इथे मरमर करून कार्यक्रम सुरू केलाय, तुम्ही पत्ते खाता, लाज नाही वाटत? बरं झालं तू इथे आहेत ते. ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मला काय इम्पॉर्टंट? हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अरे एका बच्चा नानी मोठी का कलर मोठा? हे बघा, ऐका. बोललं की नाही, एका मोठा आहे. ऐका माझं. हा, खूप मोठं टेन्शन आलंय. तुम्हाला कसं सांगू मी? काय झालंय आपल्याकडे? अरे थांब, तिघेच आहोत ना आपण. चौथा आहे का कोणी घरात मरायला? कशाला कोणीतरी गेल्यासारखं करता? ऐका ना, आज आपल्याकडे फूड इन्स्पेक्टर येणार आहे हा कॅफे चेक करायला. प्रॉब्लेम एकच आहे, कस्टमर नाही आपल्याकडे दाखवायला. तू होतो कस्टमर? पैसे किती देणार? पैसे देणार, सगळे देणार. तू कस्टमर हो आणि असं दाखवायचं की कॅफे खूप चांगला आहे. हो, इथली सर्व्हिस खूप चांगली आहे. लक्षात आलं तुझ्या? करेक्ट. सगळं लक्षात ठेव आणि तो माणूस आला की त्याच्या समोर सगळं व्यवस्थित प्रेझेंट करतो. ओके ओके. तुमच्या लक्षात आलंय? हा. काय? तुळशीचं लग्न फटाके लावायचे. त्यांना घेऊन जा आणि आत कडी लावून बंद करून टाक. देवा, एक संकट गेलं, आता दुसरं काय येणार आहे मला माहिती नाही. अरे हे काय नाही. अरे एक मिनिट, तुम्ही इथे खेळू शकत नाही बाळांनो. खेळू शकतो. का? ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. नाही, हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये. आयला मग कशाला घेतली तसली फॉल्ट डिक्शनरी? पैसे वाया घालले. बघायचं नाही हा शब्द आहे का? तो की आपण नेहमी सखारामचा विचार केला पाहिजे. सखाराम, पॉझिटिव्ह. सखाराम नाही ग, सकारात्मक. तू मला सांगू नको बरं का, मला गणितात 100 पैकी 42 मार्क आहे. ऐका बाळांनो, तुमचं सगळं ठीक असेल, मला पटलेलं आहे, पण इथे नाही खेळायचं. ही माझी जागा आहे, हे मी कमावलंय, हा माझा कॅफे, इथे नाही. हा, अरे काय माझं लावलंय रे? वर जाते काय घेऊन जाणार का? हा काय बोलतो? असं बोलू नये, नीट शांत शब्दात समजावं. हे बघा दादा, हे काय मासे लावले आहे? वर जाताना काही घेऊन जाणार आहे का? वा, आज काय ना, इकडे खूप मोठी माझी परीक्षा आहे. आमच्याकडे एक फूड इन्स्पेक्टर येणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जा ना इथून, प्लीज. इन्स्पेक्टर? अरे बाप रे, बाल कामगार. अरे नाही, तुला अटक करतो ताबडतोब. बाल कामगार ठेवले तू हॉटेलमध्ये? नाही, बाल कामगार नाही ठेवले मी. कशाला? आम्ही यांच्या हॉटेलमधले ना गिराईक. आम्ही यांच्या हॉटेलमधले गिराईक आहोत. तर कसं आहे, तर मी काय एक फिल्टर कॉफी मागवली, हॉट चॉकलेट कॉफी मध्ये आली अजून. काय हे गिराईक आहे? मला कळलं नाही, हे कसे गिराईक असतील? नसू शकतात ते. का नसू शकतात ते गिराईक? म्हणजे ते काय मंगळावरचे आदिवासी वाटले का तुम्हाला? हे हॉट
काय घालून आलायस? कुठलं मिळालं हे? मी गिराईक असतो. गिऱ्हाईक असतो. गिराईक असतो. हा गिराईक आहे तुमच्याकडे? हो हे परदेशी गिरायक आहे. हा कुवेत वरून आलेत. पण त्याची कुवत आहे का पहिले ते बघा. ठीक आहे वेटरला बोलवा पहिले. आता वेटरला कुठून बोलू? काय झालं असतं? का दचकले का हे वेटर तो बघितलं नाही का ते? आवड असतं. हा सरप्राईज ना, वेटरने सरप्राईज दिला आम्हाला एकदम. ओके येस गुड व्हेरी गुड क्या बात है. ओके. वाह पप्पा, क्या बात है. बोला, पाण्याची करू का बिन पाण्याची? अरे काय हॉटेल आहे का सलून आहे? सलून आहे हा? ऐका, ती ऑफर आहे, ऑफर. कसली ऑफर? आमच्याकडे एक नवीन ऑफर सुरू केली सर, आम्ही कस्टमर यावे म्हणून. आम्ही काय करतो, एका चहावर एक दाढी फ्री. चहावर एक दाढी फ्री? अशी ऑफर असतं. मी अर्धा कप चहा पित असता, म्हणजे अर्धीच दाढी करत असता. चहावर दाढी फ्री? अरे मग कॉफीवर काय देता? ढेकर. ढेकर? हा, रोज देतो आम्ही ढेकर. कशी? हे काय ढेकर आहे का? मग हे ढेकर शिंक कशी देता तुम्ही? मला इथले पदार्थ चेक करायचे. पदार्थ चेक करायचे. राहू दे ना, काय पदार्थ चेक करणार सर? त्याच्यामध्ये काय बॉम्ब ठेवतो का आपण? पदार्थ कशाला चेक करायचे? आता तुम्ही चेक करायची माणसं चेक करा, 2 पैसे मिळतील तुम्हाला, नाही का? चेक करून आमच्या सामाशात तुम्हाला काय मिळणार आहे सर? उंदीर. समोशामध्ये उंदीर? समोशात उंदीर भरता तुम्ही? मांजर बसत नाही ना. अहो, खूप ट्राय केली समोशात मांजर बसवायची, पण काय होतं माहिती का, शिपूटच बाहेर येते अशी. त्यामुळे उंदीरच बसवतो आम्ही समोशात. सर सॉरी, ते काय जोक विनोद करतात, हे तसं काही नसतं सर इकडे. विनोद करता इथं तुम्ही? हो. चहा पाहिजे मला. देतो की चहा, देतो की. चहा म्हणजे स्पेशल आहे आमचा, बरं का साहेब. एकदम म्हणजे काय. घ्या साहेब, चहा घ्या, चहा घ्या. वा, हॉटेल जरी भांगार असलं तरी चहा एकदम चांगला आहे. हे तर काहीच नाही. मग दूध टाकलेला चहा प्यायला असतं तर अजूनच वेगळी टेस्ट आली असती. याच्यात काय टाकलं मग तुम्ही? ह्याच्यात चुना टाकलाय. चुना? नाही, चुन्याचा नाही, चहा पाचता तुम्ही? नाही, ऐका ना, लाल शेरा मारतो, ताबडतोब हॉटेल बंद. तुमच्यामुळं गेलं सगळं, कळलं मला? अहो साहेब, हा? कशाला त्यांना त्रास देताय? स्वतः पण कशाला त्रास करून घेताय? म्हणजे कोपऱ्यात एक होता. या कोपऱ्यात आहे. काय कोपऱ्यात? कैल की साहेब, हे घे. हे काय? अहो, दिवाळीचं गिफ्ट समजा. हे बरोबर नाही. हे बरोबर नाही. चुक आहे. व्हेरी गुड. बघा, कॅफे चालवणार आहे, तुम्हाला अक्कल नाही आहे? लहान पोराला अक्कल आहे? हा, तू नाव काढशील ना बेटा? अहो साहेब, नाव काढणारच आहे, हा. पण तुमचं. माझं कसं रे? आम्ही सरकारी नोकरीतून तुमचं नाव बाहेर काढणार आहोत. का? कारण तुमच्यासारखी लाच घेणारी लोकच या देशातला कचरा आहेत. आणि स्वच्छ भारताची सुरुवात तुमच्यासारखा कचरा बाहेर काढून आम्ही करणार आहोत. चॉकलेट खायच्या वेळेत कसले भाषण करता रे? हा, चला घरी जा पटकन, आई बोलवते तुमची. आले म्हणते छोटे पोलीस. छोटे पोलीसच बडा धमाका करतात, तेवढं लक्षात ठेवा. या छोट्याशा पोलिसांनी या छोट्याशा फोन मध्ये तुम्ही जे काय बोललात ते सगळं रेकॉर्ड केलंय आणि पोलिसांना पाठवलंय. झाला ना जांगड बुत्ता. चला चला,
ऐका जोरदार टाळ द्यायला पाहिजेत या तीनही छोट्या पोलिसांसाठी. एलिझाबेथ एकादशी हा नवा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याच सिनेमातले हे सगळे स्टार कलाकार आज आमच्या कॅफेमध्ये आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुष्कर लोणारकरचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्रीरंग महाजनसाठी आणि जोरदार टाळ्या सायली भांडार कवठेकर यांच्यासाठी. पहिलाच माणूसच नाव बरोबर लिहिणार माझं. सायली भांडार कवठेकर हे मी उच्चारलं ते म्हणजे चुकीचं लिहितात का बऱ्याच ठिकाणी? हा काय लिहितात? काही भांडा कवठेकर भांडा सौख्य बरे. कवठेकर असंच काही काही लिहितात. अच्छा मग मी आज बरोबर लिहिलंय. हा भंडार कवठेकर. क्या बात आहे. म्हणजे मला मार्क मिळाले. मला मार्क मिळाले. तुमच्या तिघांचं मनापासून मी स्वागत करतो. तुम्ही आमचा कार्यक्रम बघता का? हो हो बघता ना? हो. कोण कोण आवडतं आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला? सगळे आवडतात मला तर. हा ना? हो सगळे आवडतात पण जास्त करून तू. ओहो जास्त करून मी आवडतो त्यांना. का बरं? तू खूप हँडसम आहे दिसायला. बघा ज्या मुली आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवा. बघा काय काय कॉम्प्लिमेंट येतात. सर्व वयोगटामधली ही क्रेज आहे. अबाल वृद्धांना मी आवडतो. हे यातलं झालं. माझं प्रमोशन सोडा तुमचं करायचं ते महत्वाचं आहे. तर तुमची नवी फिल्म येते आणि त्या फिल्मच्या निमित्तानं मी हा प्रश्न तुम्हाला विचारला की आमच्यातलं कोण कोण आवडतं. खरं तर आमच्या घरातल्या सगळ्यांना तुम्ही खूप आवडू लागलाय. कारण प्रोमोच्या माध्यमातून तुम्ही न्यूज चॅनलवरती छान गप्पा मारताय सगळ्या प्रेक्षकांशी. सगळ्या प्रेक्षकांमध्ये आता तुमची क्रेज निर्माण झाली आणि सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की तुमचा हा सिनेमा काय आहे हे बघण्याची. तर मला एकेकाला एक एक प्रश्न विचारायचा आहे. आता सुरुवात करतो पुष्कर तुझ्यापासून. कधी वाटलं होतं सिनेमात काम करशील? नाही पण ठरवलं होतं की मी एक ना एक दिवस सिनेमात काम जरूर करेन. वा वा. हे कधी वाटलं होतं डोक्यात की मला पिक्चर मध्ये काम करायचं? खूप लहान असताना. तू कितवीला आहेस? 6वीला. 6वीला आहे. म्हणजे थोडक्यात मोठा झाला असं तुझं म्हणणं आहे. पण पुष्कर हा खरंच मोठ्या माणसांसारखं बोलतो बरं का. ते हळूहळू तुमच्या लक्षात येईल. मला फिल्म्स खूप बघायलाच खूप आवडतात मेन म्हणजे. हो हो तेव्हा ठरवलं होतं की मी पिक्चर मध्ये काम करणार. हो. क्या बात आहे. आणि आता तू पिक्चर मध्ये काम केलंय कसं वाटतं? खूपच छान वाटतंय आणि परेश सरांबरोबरचा आणि मधुगंधा मॅडम बरोबरचा अनुभव पण खूप चांगला आहे. त्यामुळे खूप मस्त वाटतंय. क्या बात आहे. त्याने बरोबर प्रोफेशनल उत्तर दिलं आहे. पहिलं दिग्दर्शकाचं नाव घेतलेलं आहे. मला श्रीरंग तुझ्याकडे यायचंय. तू या आधी सिनेमात काम केलेलं आहेस. 2 सिनेमे मला वाटतं तू या आधी केलेले आहेस. त्यामुळे तू सिनियर आहेस या दोघांना. नाही असं नाही म्हणता येणार. असं नाही म्हणता येणार. नाही. हेच तुला दोघे सिनियर झाले. हा सिनियर आहे तुझ्यासाठी. का बरं? ही पण म्हणता येईल. का बरं सिनियर का म्हणतोस तू त्यांना? काहीतरी घेण्यासारखं आहे दोघांकडनं. वा 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 वा. काहीतरी घेण्यासारखं आहे. त्या सिनेमाचे दिग्दर्शक परेश मोकाशी सर यांना या मंचावरती आता मी बोलावणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत परेश सरांसाठी. परेश सर तुमचं मनापासून स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा सगळ्यांनी पाहिला आणि या सिनेमानंतर तुम्ही आता रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलेला आहात एलिझाबेथ एकादशी. खूप क्युरिओसिटी आहे नावाबद्दल सिनेमाबद्दल. आता सिनेमा काय आहे हे नाही मी तुम्हाला विचारणार आहे पण थोडक्यात काय गंमत आहे या सिनेमाची? एकतर पंढरपुरामध्ये जाऊन आम्ही चित्रित केलेला चित्रपट आहे ज्याचे प्रमुख कलाकार हे तिघजण आणि प्लस आमचा दुर्गेश बडवे, चैतन्य कुलकर्णी, चैतन्य बडवे ही अजून गँग आहे बरं का पंढरपूरची. तर ते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांना घेऊन वारीच्या दिवसांमध्ये घुसून आम्ही तो चित्रित केलेला आहे. तेव्हा फारच वेगळा आणि भयंकर अनुभव होता. धमाल आली. क्या बात आहे सर. मला तुमच्या बरोबर या विषयावर खूप गप्पा मारायच्या आहेत. या मंडळींशी सुद्धा गप्पा मारायच्या आहेत. पण ज्यांच्या लेखणीतून हा सिनेमा अवतरला आहे त्यांना या मंचावरती आता बोलावूयात. या सिनेमाच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना. मधुगंधा मॅम तुमच्यासाठी कॅफे नवा नाहीये. तुम्ही याही पूर्वी या कॅफेमध्ये आलेला आहात. पुन्हा एकदा मी मनापासून तुमचं स्वागत करतो. थँक्यू. आणि मला तोच प्रश्न विचारायचा आहे की या सिनेमाची स्टोरी कशी काय तुम्हाला सुचली? परेश सारख्या दिग्दर्शकाने माझा सिनेमा दिग्दर्शित करावा असं मला नेहमीच वाटायचं
आणि मी त्याला वेगवेगळ्या गोष्टी ऐकवायचे आणि मला असं वाटायचं की त्या खूप सॉलिड आहेत, पण तो त्या रिजेक्ट करायचा. आणि एकदा मी गप्पा मारता मारता त्याला काही गमतीदार किस्से सांगितले माझे. मी माझं बालपण पंढरपुरामध्ये गेलेलं आहे. हां. आणि तो म्हणाला की ह्याच्यावर सिनेमा होऊ शकतो. मग एकत्रित संवाद लिहिले आणि तो सिनेमा पूर्ण झाला. खूप छान पद्धतीने लहान मुलांचं भावविश्व हाताळलं गेलेलं आहे. आणि टिपिकल काही नाही आहे याच्यामध्ये. खूप ह्युमर आहे, खूप फिलिंग आहे आणि आपला प्रवास होतो प्रेक्षक म्हणून ह्या मुलांच्या बरोबर. आणि मला आणखी एक असं सांगावंसं वाटतं की होणारं सूनचं 1.5 वर्ष लेखन केल्यानंतर मला स्वतःला असं वाटत असतं की लेखक म्हणून जो एपिसोड मला खूप आवडतो तो एपिसोड प्रेक्षकांना खूप आवडतोच आवडतो. आणि ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य हे की मला ह्यातला प्रत्येक सीन खूप आवडलेला आहे. त्यामुळे मला पूर्ण आत्मविश्वास वाटतो की हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल. आणि साधारण पोशाखावरून तुझ्या लक्षात आलं असेल की एलिझाबेथ ही दिसते. ही एलिझाबेथ आणि मी साधारण एकादशी असं. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमामध्ये श्रीरंग आणि सायली यांच्या आईची भूमिका ज्यांनी केलेली आहे त्यांना या मंचावरती आता आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या नंदिता धुरी यांच्यासाठी झाल्या पाहिजे. नंदिता मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आणि या सिनेमामध्ये तुम्ही या 2 छोट्यांची आई हा रोल प्ले करताय. खरं तर ही इतकी अवली मुलं आहेत आणि यांची आई तुम्हाला व्हायचं होतं, काय अनुभव होता? तू आता अँकरिंग करताना तुला अनुभव आला असेलच, तर त्यामुळे आम्ही 1 महिना एकत्र आहोत, तर खूपच सॉलिड एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी हा सगळ्यात. माझ्यासाठी तर आहेच, पण परेश सर, मधू आणि आमची सगळी टीमच ह्या मुलांनी आम्हाला सांभाळून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. पण खूप मज्जा आली यांच्याबरोबर. म्हणजे हे सायली तर पहिली फिल्म आहे सायलीची, पुष्करची, पण अजिबातच फिल्म बघितल्यावर असं वाटणार नाही की ही यांची पहिली फिल्म आहे. सर बघा कसे दिसताना, कसे मलाही वाटत होतं की सर खूप कडक असतील, खूप शिस्तप्रिय असतील. मग सेटवरती कसे होते सर? मला वाटतं त्यांच्या आत्म्यात राग ही नावाची काही गोष्टच नाही. हा शब्दच सगळं सांगून गेलेला आहे सर. आत्म्यात राग म्हणजे सर तुम्ही सांगा पुढे. एकदा काय झालं, शाळेत सीन चालू होता काहीतरी, मला माहित नाही दोघांचं काय कारण झालं, पण ह्या दोघांचं इतकं जोरात भांडण लागलं आणि सर गिटा म्हणून तिने श्रीरंग थोपाटी दिली. आणि मग त्यानंतर श्रीरंग मूळ रडायच लागला एकदम. अख्खी 5 बोट उठली होती गाला. आणि मग परत सर आले आणि म्हणाले, अरे बाळांनो, तुम्ही तर मेन आहात, तुम्ही असं वागून कसं झाले? पण ना त्यांच्या मनाच्या डिक्शनरीत ना म्हणजे राग हा शब्दच नाही. सर, आपल्या डोक्यामध्ये जेव्हा एखादी कल्पना असते ती आपण आपल्या कागदावरती चितारलेली असते, पण ती लोकांसमोर आणण्यासाठी कुणीतरी प्रस्तुत करता लागतो. मी या मंचावरती अतिशय मनापासून स्वागत करतो या फिल्मचे प्रस्तुतकर्ता आणि SL विजनच्या फिल्म डिव्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने यांना. निखिल सर, मनापासून स्वागत आहे तुमचं या कॅफेमध्ये. खरं तर आमचा म्हणतो तर त्यांचाच कॅफे असतो आणि त्यांनी आम्हाला हा चालवायला दिलाय. तर खरे मालक आलेत म्हणजे ते असं ना, आम्ही म्हणतो सरपंचांची जागा आहे, सरपंचांची जागा आहे, आम्ही सांगतो हा थुकरटवाडी म्हणून आमचं हे गाव आहे आणि एक सरपंच आहेत त्यांची जागा. ॲक्च्युली हे खरे मालक आहेत. हे आतली गोष्ट सांगतो. निखिल सर, अतिशय मनापासून तुमचं मी स्वागत करतो. रसिक प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की निखिल साने हे नाव तुम्ही अनेक वेळा वाचलेलं असेल. म्हणजे झी मराठीची कुठली सिरियल असो किंवा झी टॉकीजचा SL विजनचा सिनेमा असो, निखिल साने हे नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि खरंच सगळ्या मराठी माणसांना अभिमान वाटावा असं हे नाव आहे, कारण मराठी सिनेमाचं खूप मोठं स्वप्न बघणारा हा माणूस आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. एवढं मोठं स्वप्न बघणारे निखिल साने यांच्यासाठी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. चला ब्रेक ओव्हर झाला. मुलं अजून आली नाहीत. तुम्हाला सांगून गेलेत कुठे गेलेत? अरे पाठवा रे त्यांना, कार्यक्रम सुरू करायचा आहे, या म्हणावं आता. मगाशी पण असंच झालं, गप्पा मारता मारता ती खेळायला इकडे गेली, त्यांना फार आवडला आमचा सेट. अरे पाठवा ना, उशीर होतोय.
इथली ना माणसंही फार हुशार आहेत आमच्या घरातली, कोणाला काही कळत नाही ना काय. हॅलो, हा पप्पा, पाठवा ना त्यांना. मुलं हरवली? अरे कशी हरवली? तुमच्या बरोबर पाठवली होती ना. अरे पण हॅलो, अरे मुलं हरवली, आता शोधायची कशी? मी आहे ना. ओहो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जादूगार अतुल यांच्यासाठी. अरे अतुल सर, नमस्कार. अगदी वेळेवर आलात, अगदी वेळेवर आलात तुम्ही. काय झालं ना, 3 छोटे छोटे कलाकार होते हो, ते हरवले तिकडून. आता काय करायचं कळत नाही. वेळेवरती तुम्ही आलात. हरवले? तुम्ही काय करू शकता? करू शकतो मी, त्यांना सगळ्यांना इथे घेऊन येतो मी. अहो विनोद नको आहेत आपल्याला, आपल्याला माणसं पाहिजेत. माणसं. ओके, ते आम्ही करतो. थांब रे, त्याच्या आईला थांब. तू का असं तो टॉयलेटला गेला तो इकडनं कुठून आणलं रे? काय फालतूगिरी. तुम्ही याला पेठाऱ्यातून बाहेर काढलं. हो. अजून एक जादू करू शकता, याला शो मधून बाहेर काढू शकता. तुला बघून जाईन, तुझ्या फालतूपणसाठी मला वापरला, तुला बघून जाईन. हो हो हो, हा खरंच पेठाऱ्यातून बाहेर आलाय. मी यांच्या पिक्चरमध्ये काहीतरी एक प्रोमो पिक्चरचा प्रोमो बघितला, त्यात काहीतरी बांगड्यांचं काहीतरी म्हणजे बांगडे घ्या, बांगडे घ्या असं काय होतं बांगड्यांचं? ते काय करता बांगड्यांचं? काय करता तुम्ही? दुकान आहे आमचं. मग तुम्हाला मी इकडेच जादू दाखवू, कसे बांगड्या कसे काढायचे जादूने? हो हो. आता बांगड्या आल्या, तो डायलॉग आला पाहिजे. आता तू कशी विकतेस बांगड्या? ए चाय गरम, चाय गरम. ए बांगड्या गरम, बांगड्या गरम. ए गरम चाय, गरम चाय. ए गरम बांगड्या, गरम बांगड्या. खरंच गरमागरम बांगड्या मिळाल्या बाबा. बरं, कुठला व्यवसाय कशासाठी आपण करतो? पैसे मिळवण्यासाठी. पैसे मिळवण्यासाठी. तर पैसे कसे कमवायचे माहिती आहेत? कसे? मी तुला शिकवू? हा. घाबरला तो पहिल्यांदा कशाला तरी घाबरला. अरे नाही पडत माझा. भाग नाही पडत मग. पिशी नाहीये. मी नाही. डू लाईक दिस. असं कर. क्या बात है, क्या बात है. अरे ओ
तुमच्या पिक्चरमध्ये काहीतरी मी खास पाहिलं होतं. एक सायकल आहे. अच्छा. मला वाटतं सायकल जर इकडे आली असती तर मजा आली असती ना आणि सर? नाही का तुम्ही तुमच्या ते जादूचं picture एकदा काढा ना. सायकल प्रयत्न करूया आपण. माझ्याकडे 2 बॉक्स आहेत. एक रेड कलर, एक सिल्वर कलर. ओके. सायकल आली ना तुमची. पण अतुल सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यासाठी छानशी सायकल घेऊन आलात. ही सायकल फार युनिक आहे. मला ही फार आवडली. जरा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. ओहो क्या बात आहे. आता मला तर काय बाबा कळत नाही या सायकल मधलं. मला जरा माहिती सांगा ना या सायकल मध्ये काय काय विशेष आहे. तिला डोळे आहेत. हो छोटस तोंड आणि दात पण आहेत. वा वा. आणि इथे डिक्की आहे तिला. आईला. आणि वेगळ्या प्रकारचा हा हार्न आहे. आणि हे जे आहे ते आपण हे जे वेगळं सीट आहे हे आपण चौकोनी प्रकारचं बघतो. तर हे इथं गोल आहे आणि हे टेकायला सुद्धा. पण थँक्यू अतुल सर, तुम्ही ही सायकल आणलीत आमच्यासाठी. एसएल विजनचा सिनेमा म्हणजे हिट सिनेमा असं एक गणित आहे. तर काय हे नक्की गणित आहे आम्हाला कळेल का? मला नेहमी असं वाटतं की नाव आमचं दिसतं त्याच्यामध्ये, त्यामुळे चांगलं किंवा वाईट हे आमचंच असतं दिसताना. पण प्रचंड प्रमाणात लोक मेहनत करतात. त्याला ग्लॅमर आपण म्हणतो की ते ग्लॅमर आहे, पण त्याच्या मागची पडद्यामागची किंवा तुमची पण सगळ्यांची किंवा ह्या सगळ्यांची मेहनत दिसत नाही. एसएल विजनची खूप मोठी टीम आहे. निशांत, आकाश, स्नेहा हे खूप दिवस रात्र काम करतात. जे कंटिन्युअस सगळ्याच्या सिनेमांमध्ये काम करतात, दुनियादारीपासून लईभारी किंवा आमटेनपर्यंत. खूप पर्सनली इन्व्हॉल्व्ह होऊन काम करायला लागतं. ते तांत्रिक काम नाही आहे की नुसता एक सिनेमा केला आणि झालं, असं नाही होत. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीप्रमाणे त्याचं शेड्यूल, त्याच्याप्रमाणे तुमचं वागणं, त्याच्याप्रमाणे कार्यक्रमांचं डिझायनिंग करायला लागतं. लईभारी आम्ही खूप कमर्शियली करताना रितेशने खूप सपोर्ट केली. नाना सरांनी खूप वेगळ्या प्रकारे मदत केली त्याच्यामध्ये. त्याचबरोबर झी मराठीची खूप मोठी एक ताकद आपण असं म्हणूया. असा जरी शब्द वापरला पुन्हा तिथेही लोक येतात. म्हणजे दीपक आहे, भवेश आहे, अगदी मी नावं किती जणांची घेऊ, निलेश आहे, संदेश आहे, अनिकेत म्हणून आमचा आहे, विजय आहे, अमोल, संजय जे प्रोमोज करतात. ही जी सगळी मुलं विचारतात आमच्या ॲड्स कधीपासून दिसणार. तर ती टीम गेली 7-8 वर्ष प्रत्येक सिनेमाच्या मागे खूप विचार करून त्यातलं काय यायला पाहिजे, काय मुद्देसूद यायला पाहिजे ह्याचा विचार करते. आणि आमची सुगंधा लोणीकर जी आहे, सगळ्यात सिनियर आहे जी मला पण, तर ती इतके वर्ष जीव तोडून, प्रेमानी, मागे लागून, भांडून, हट्टानी, चिडून, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे तिचं PR आमच्याकडे आणि मग आम्ही सगळं बाहेर करतो. आणि या सगळ्याच्या पलीकडे एक खूप सिनियर्स असतात जे बॅक करत असतात आम्हाला सगळ्यांना. म्हणजे नितीन केणी जे ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत, ते अनफॉर्च्युनेटली काही कामामुळे आज येऊ नाही शकले. सो त्यांनी खूप बॅक केलेलं आहे सगळ्या टीमला, सगळ्या जणांना, आम्हाला. अगदी नटरंगपासून, काकस्पर्शपासून, दुनियादारीपर्यंत, अगदी आत्ताच्या सिनेमांपर्यंत. शारदा सुंदर म्हणून आमच्या क्लस्टर हेड आहेत की ज्यांनी या सगळ्या प्रवासामध्ये या सगळ्या टीमला वेळोवेळी सपोर्ट केला आहे. आणि जे आमचे MD आहेत झीचे CEO पुनीत गोयंका म्हणून, ज्यांच्यापासून मी ऑलमोस्ट डे 1 पासून त्यांनी ह्या मराठी फिल्म डिव्हिजनला, जो माणूस आत्तापर्यंत खरं तर कुठेच आला नाही, कुठेच दिसलं नाही, तर हेच त्याचं क्रेडिट आहे. मला वाटतं की त्यांनी आम्हाला अशा प्रकारे एक वाव देणं, फ्रीडम देणं, एक विश्वासाने मागे उभं राहणं. सो या सगळ्यांच्यामुळे ते यशस्वी होतं. सिनेमा ना ॲक्च्युली हे इन अ वे एका माणसाचं स्वप्न असतं. शिल्पकला किंवा लेखन ही खूप इंडिव्हिज्युअल आर्ट आहे. वेरॅज ही जी एक कला आहे की ते असं ते प्रसरण पावतं, ते स्वप्न सगळ्यांचं होतं. म्हणजे हा जो सिनेमा आहे तर ती कुठनं आली मुलं, म्हणजे यांनी काही डिझाईन नव्हतं केलेलं, किंवा आम्ही कुठनं आलो, तुम्ही कुठनं आला, तर ते पसरत जातं. त्याचं वेड आहे, ते कंटेजियस आहे. आणि म्हणूनच तसा सिनेमा चालतो. जसं आज आमटे आपण बघतोय, तर ते एका माणसाने कधीतरी 40 वर्षापूर्वी काम सुरू केलं.
2012, 10, 11ला कोणाला तरी सिनेमा करायचं सुचलं. त्याच्यात कोइन्सिडेंटली नाना सरांचं नाव आलं. मग त्यांनी ते पूर्ण शिवधनुष्य स्वतःवर घेतलं. ते नवी स्वप्न होऊन जातं आणि आज इट इज वन ऑफ द हायेस्ट क्रॉसर्स आमटेसारखा सिनेमा. मला असं कुठेतरी वाटतं की आत्ता जे काय आहे आपलं गेल्या 5-7 वर्षातलं ही आपली सुरुवात आहे असं आपण मानूया. म्हणजे हे जे 20 कोटी सगळ्यांचे खूप प्रचंड प्रयत्न आहेत, पण ही सुरुवात आहे असं आपण धरून चालूया. त्याला पुढे नेण्याकरता खूप वर्ष लागतील अजून आणि ते कन्सिस्टन्सी लागेल त्याच्यामध्ये. मराठी सिनेमा जो आहे हा ग्लोबली जगभर पोचला पाहिजे असं मला वाटतं आणि ती नक्कीच त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. सो मला कुठेतरी खात्री आहे की एक दिवस असा येईल की मराठी सिनेमा हा ग्लोबली रिलीज झालेला असेल, ग्लोबली ॲक्सेप्ट झालेला असेल आणि त्याच्याकरता मला माहिती आहे ह्याला अजून काही वर्ष लागतील, पण एक दिवस तरी हा विचार खरा होईल असं मला वाटतं. क्या बात आहे सर, क्या बात आहे. आणि त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांकडून तुम्हाला आत्तापासूनच मी देतोय. थँक्यू. मी असं ऐकलं तुला लेखिका व्हायचंय सायली? हा म्हणजे कवयित्री व्हायचंय? लेखिका व्हायचंय. मी छोटीशी कविता पण लिहिलेली. वा 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 वा, छोटीशी कविता पण लिहिली आहे. मग आता मला ऐकायला आवडेल आम्हाला सगळ्यांना, प्लीज ऐकवलीस तर. आली आली दिवाळी, दारात घाला सडा रांगोळी, दिवाळी आहे सणांची राणी, उठा लवकर करा आंघोळी, कपडे घाला छान भरजरी, फटाके उडवा जपून अंगणी, बहीण भावाला करी ओवाळणी, भाऊ देतो बहिणीला भेटती देखणी, आकाश दिवादाराशी लागतो, दिवाळी सण हवा वाटतो. क्या बात आहे, क्या बात आहे. हे तू कधी लिहिलंयस एवढं? जेव्हा मी पहिल्यांदा झीच्या कार्यक्रमासाठी मुंबईला येत होतो तेव्हा मधल्या वेळेत तू एवढं लिहिलंस? मग वेळ काढून लिहिलंस तर काय करशील? परेश सर कसे बोलतात हे नक्कल. हा, हे साहेबांनी आम्हाला करून दाखवलंय आणि आता परेश सरांच्या समोर एक झलक झाली त्याची. सर परमिशन देणार, तू नको टेन्शन घेऊस. नाही जर का चिडले तर दुसऱ्या दिवशी सूर्य पश्चिमेला उगवेल. कॉन्फिडन्स बघा केवढा आहे. तरी काय घाबरतो मग? नाही घाबरत. हा, मग परेश सर समजा एखादा सीन तुम्हाला समजावून सांगतात तर कसे बोलतात परेश सर? हा पोरांनो, हा ते थोडं जरा टेन्शन लिहू दे. म्हणजे ते काय की तुम्ही त्यांना फसवताय ना, तर मग ते थोडं टेन्शन येऊ द्या, कारण तुमच्या चेहऱ्यावर थोडं ते घाबरटपणा जरा दिसू द्या. म्हणजे आणि त्यांना विचारलं की सर हे असं आहे का? हा, हे असंच आहे असं म्हणता येणार. असं असू शकेल पण कदाचित नाहीच, पण बघूया होतंय का. मी असं ऐकलं सायली खूप छान नृत्य पण करते, बरोबर आहे? थोडंफार. मग आम्हाला सायलीच्या नृत्याची छोटीशी झलक बघायची आहे, तू आम्हाला दाखवशील का? आमच्याकडे 2 छोटी मुलं आहेत आणि ती विचारांनी बहुतेक आयुष्यभर छोटीच राहणार आहेत. माझे 2 भाचे आहेत सर. ते काका आहेत ना, ते दिग्दर्शक काका असतात. हा, ते तुम्हाला पिक्चर मध्ये घेणार पुढच्या. मामा पावडर लाव, पावडर लाव. ते पिक्चर मध्ये गेल्यावर लावायची बाळा पावडर. दे ना पावडर, दे ना.
लावा. ते ऐकणार नाही तुमचं. तिथेच दाखवायचंय सगळं. पावडर आता मी तुमची परीक्षा घेणार. तुम्ही पटापट उत्तर द्यायची. हा मामा. पळसाला पाने 120 तो हरिपती 21चा पाडा कोण म्हणून दाखवेल? 21चा. 21 एके 21 21 जुने 21 त्रिक 21 अरे मामाची 21चा पाडा असेल का? काय ती चालत लक्षात राहिली आकडे. तो छान गाणं आहे तुला म्हणायला. बोलू नाच रे मोरा. हा सगळे नाही ऐका. डान्स पण करा छान. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. काळा काळा हापूस हापूस आहे बापूस आहे ना. तू त्याला शब्द देऊ नको मध्ये मध्ये. तो म्हणतो ना गाणं चुकवू नकोस त्याला. काय बापूस आहे ना. नाही बाळा. कापूस कापूस काळा काळा कापूस बापूस नाही. हा काळा काळा कापूस पिंजला रे ढगांशी वारा गंजला. मामा गंजला आहे. नको ना देऊ त्याला शब्द. गंडला आहे ना. नाही ढगांची वारा झुंजला रे. शब्द देऊ नको. ढगांशी वारा झुंजला रे आता तुझी पाळी वीज देते. MSCB फुलव पिसारा घरी जा तुम्ही. जा घरी तुम्ही. मामा मामा कोण आहे? अक्षय खन्ना. जबरदस्त. जे मराठी हे काय मध्ये खाल्लेलं मिठाला जागलं पाहिजे. कोण आहे? कोण? फिरोज खान. टिपू सुलतान सिरियल बघितली मामा मी. हे बा कोण? चंगना कानावत. काय चंगना कानावत ना. नीट कर. चुकतोयस तू. कंगना म्हणायचं असतात. कंगना चानावत. कंगना राणावत म्हणता येत नाही. कशाला घेतला? ते जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. म्हणजे हे घरी जातील आणि उद्याच्या पहिल्या गाडीनं घरी जा. हा कार्यक्रम सुरू होण्यामागे सुद्धा एक छोटीशी स्टोरी आहे. ती मला वाटतं तुम्ही जर सांगितली. लई भारीच्या वेळेस सगळं चालू होतं की प्रमोशन कसं करायचं आणि आयडियाज निघत होते. रितेश सरांनी मीटिंगला बोलवलं. त्यांच्या पद्धतीने कम फॉर अ मीटिंग आणि मग मला सगळं ब्रीफ करा वगैरे अशी त्यांची एक स्टाईल असते सगळं. असं म्हटलं की माझे एक सहकारी आहेत संदेश हुके. तर ते नॉन फिक्शनचं काम बघतात. सो ते तुम्हाला सांगतील. तर त्यांनी पहिलाच संदेशला प्रश्न विचारला व्हॉट इज नॉन फिक्शन. हे काय असतं. तिथे तो अर्धाच संपला. म्हणजे जो काही मी सांगणार होतो की आता मी असा मोठा कार्यक्रम करतो वगैरे वगैरे ते सगळं संपलं. मग तरी त्यांनी आपला धीर एकवटला आणि सुरू केलं की आता नाही तर सांगायला तर पाहिजे. आणलंय मीटिंगला तर काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. असं करून त्यांनी सुरू केलं की सर एक कार्यक्रमाची अशी आयडिया आहे. निलेश साबळे एक हे आहेत वगैरे. तर त्यांनी ऐकून घेतलं आणि म्हटलं ठीक आहे चालेल. आता मला गिनीपिक करायचं आहे तर मी तयार आहे. तुम्हाला हा कार्यक्रम माझ्यावर एक्सपेरिमेंट करा आणि नंतर मोठा करा. पण वस्तुस्थिती अशी की रितेश इथे खूप मोकळ्या मनाने ते आले. ही एन्जॉयड द शो. आय थिंक त्यांच्यामुळे हा शो उभा राहिला असं मला वाटतं. क्या बात. आणि या मंचाच्या माध्यमातून आम्ही थँक्यू म्हणू इच्छितो रितेश देशमुख यांना. तर जाता जाता आणखीन एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे मला. आम्ही या मंचावरती जिथे जिथे दिग्दर्शक येतात, निर्माते येतात, त्यांना हा प्रश्न खास करून विचारतो की हा सिनेमा रसिक प्रेक्षकांनी का पाहावा. सर झी मराठीच्या माध्यमातून किंवा SLच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात आम्ही अनेक वेगवेगळे प्रयोग केले असं म्हणूया. अनेक वेगवेगळ्या मालिका आणण्याचा प्रयत्न केला
आणि समोर लोकांनी उचलून धरल्या आणि त्या हिट झाल्या. कदाचित त्याच्यात एक प्रकारचा इनोसन्स होता, एक चांगुलपणा होता किंवा वेगळेपणा होता जो मराठी रसिक प्रेक्षकांना भावला असं मला असं वाटतं. संपूर्ण कुटुंबाला भावला. म्हणजे एक तर पहिली गोष्ट की हा सिनेमा आहे ना खूप एक युनिक स्ट्रेंथ, 2 स्ट्रेंथ आहेत आणि त्याच्याने आपण संपूया की हा संपूर्ण कुटुंबाचा सिनेमा आहे. मग एक 10 वर्षाचा मुलगाही बघू शकतो, त्याच्याबरोबर वडीलही बघू शकतात, त्याच्याबरोबर एक आजोबाही बघू शकतात. सो नुसता एक टीनेज लव्ह स्टोरी नाही किंवा एक बायोपिक नाही असा नाही आहे. तो संपूर्ण कुटुंबानी एकत्र जाऊन बघण्याचा सिनेमा आहे. आणि मी एक प्रकारे सगळ्यांना ह्या मंचाद्वारे आश्वासन किंवा एक इच्छा व्यक्त करतो की ज्या प्रकारे आम्ही एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखी मालिका असेल, उंच माझा झोका असेल किंवा ज्या प्रकारे सारेगमप लिटिल चॅम्प्सचा जो एक सीझन होता, ह्या सगळ्यांमध्ये एक गुणवत्ता होती, दर्जा होता आणि एक इनोसन्स होता टॅलेंटचा, त्या सगळ्याचं जो एक परिपाक आहे तो तुम्हाला ह्या चित्रपटात नक्की बघायला मिळेल.